आनंदी रहा आणि जीवन जगा. 28 वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांचा 27 फेब्रुवारी रोजी विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या वर्षापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता. वडील मनोज आत्माराम पाटील हे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष, प्रतीक्षा यांचे शिक्षण MA-DEd होते. जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मृत्यूवेळी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची भावनिक पोस्ट होती. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टने डोळे पाणावले. जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट होती. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टने डोळे पाणावले. प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या 24व्या वर्षी यावल वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला. ते जळगाव येथेच वास्तव्यास होते. सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार घेतले. 3 महिने उपचार सुरूच होते. मात्र यानंतर जिभेला गाठ आली होती. तपासणीनंतर गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने अवघे कुटुंब शून्य झाले. जीवघेण्या आजाराला त्या सामोरे गेल्या. 20 दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. यात त्यांची जीभ काढण्यात आली. त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले. आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 20 दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले. माझ्या सर्व प्रिय मैत्रिणी, मला जिभेला छाले झाले. जवळपास 3 महिने हे गेलेच नाही. मी डॉक्टर बदलत राहिली. नंतर जिभेला तिथे गाठ झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची. 8 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झाले. रेडिएशन थेरपी, फिजिओथेरपी, केमोथेरपी असे सगळे 4 महिने चालले. आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे. वजन 10 किलो कमी झाले. ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झाला आहे, पण ते जाऊ द्या. सगळ्यात जास्त नुकसान हे झाले की मला आता आधीसारखे बोलता येणार नाही, कारण जीभच काढली. दुसरा पर्याय नव्हता. खूप रडले, खूप पश्चाताप झाला, पण काहीच उपयोग नव्हता. मी वाचले हेच घरच्यांना महत्त्वाचे होते. हे सगळे मी यासाठी सांगते की माझ्याकडे काय नाही आहे. गाडी, बंगला, सोने, नवरा क्लास 1 अधिकारी सगळे आहे, पण मी नसती आज तर याचा काय उपयोग. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मुलींना, बायकांना सवय असते कंपॅरिझन करायची. ही छान दिसते, ही श्रीमंत, ती गोरी, ती जाड, ती फिरायला जाते, असे कपडे घालते. माझी सासू अशीच, त्यांची सून बघा कशी आहे. माझी सून अशीच, तिचा नवरा बघा कसा आहे. खूप असते आपल्याकडे. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची खरी किंमत कळते. तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा. जीवन जगा, एन्जॉय करा. आजकाल कुणाचा कोणता दिवस शेवटचा असेल सांगू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे, आपण काय खातोय, किती शरीराची आणि मनाची काळजी घेतोय याकडे लक्ष द्या. मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची खरी किंमत कळते. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा. माझ्याकडे काय नाही आहे, गाडी आहे, बंगला आहे, पती क्लास 1 अधिकारी आहे. मात्र आजकाल कुणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, तुलना करू नका. मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे.